त्यातूनच अनेक देशभक्त तरुण लढ्यासाठी तयार होऊ लागले. टिळक, आगरकर, सावरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी, कर्वे, गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी विविध क्षेत्रात तयार झाली. महात्मा गांधी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ असे म्हणत असत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेते होते. त्यांच्यानंतर संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व सांभाळणाऱ्या महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली. क्रांतिकारी मार्गाचा स्वीकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक क्रांतीवीर स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. स्वातंत्र्यवीरांपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी देशासाठी आपले बलिदान दिले. अखेरीस संपूर्ण भारतीय जनता, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान मोठे असे सारे भेद विसरून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. तेव्हा इंग्रजांना हा भारत देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि त्यातूनच 15 ऑगस्ट 1947 या दिवशी